ते टिपणे नाही वाले तुम्ही आता हॅलो कोणते बरं बंद आहे लोन टेलिफोन हो लॉकच आहे आईकडून हां हां यस ऋषीमुनी आज देवानंद पाहत आहे. जय भीम. देवानंद पवार सर जय भीम. ऋषीमुनी लोखंडे जय भीम. ऋषीमुनी लोखंडे जय भीम. ॲडव्होकेट बाळासाहेब सुकाळे जय भीम. आवाज येतोय का माझा? आवाज जर येत असेल तर रिप्लाय द्या प्लीज. आवाज येतोय का आवाज? संतोष अडसूळ सर जय भीम. आवाज येतोय का मला? माझा आवाज येतोय का? कुणी होय म्हणून सांगा. हा नंबरला आवाज येतोय का प्लीज? आवाज येतोय का? ऋषीमुनी लोखंडे आवाज येतोय का सांगा. येतोय. धन्यवाद धन्यवाद बाळासाहेब सुकाळे. तर कविता परिवर्तनाची याविषयी बोलायला सुरुवात करायची. ओके धन्यवाद. प्रथमतः बहुजन नायक ग्रुप यांचे मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला लाईव्ह येण्याची संधी उपलब्ध करून दिली. या ग्रुपचे सदस्य समाजरत्न रवींद्र लोमटे साहेब, पुण्याचे ऋषीमुनी लोखंडे साहेब, तसेच आमचे छोटे बंधू ॲडव्होकेट बाळासाहेब सुकाळे यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच या ग्रुपमध्ये असणारे जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचं मी आभार व्यक्त करतो. तर चळवळीमध्ये कवितेला महत्त्व जे आहे ते महत्त्व खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या कवितेचं योगदान चळवळीत अत्यंत महत्त्वाचं आहे. कविता ही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त विचार मांडण्याचं काम जे आहे ते काम कविता करत असते. मित्रांनो, मी आजपर्यंत अनेक कवी संमेलनामध्ये गेलेलो आहे. अगदी निपाणीला जे काही आंतरराज्यीय कवी संमेलन झालेलं होतं त्या ठिकाणीही मी निमंत्रित होतो. आणि ह्या कवितेमधून एक समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचं वास्तव चित्रण या कवितेमधून किंवा इतर साहित्यामधून येत असतं. आणि तशा प्रकारचा प्रयत्न मी माझ्या या कवितेमधून केलेला आहे. तर कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम. तर माझा आवाज सर्वांना पोहोचतोय?
येतोय. तर माझी पहिली जी कविता आहे, ही पहिली कविता, या पहिल्या कवितेचं नाव आहे तेव्हा मानवता ढसाढसा रडली. ही कविता मी 2004 मध्ये लिहिलेली आहे, जेव्हा गुजरातमध्ये धार्मिक दंगल जी आहे ती दंगल घडलेली होती. अडसूळ साहेब जय भीम, लोमटे साहेब जय भीम, लोखंडे साहेब जय भीम, बाळासाहेब जय भीम. तर जो काही गुजरातमध्ये धर्मांध दंगल घडलेली होती, तेव्हा ही मी कविता लिहिलेली आहे. पहिली कविता मी आपणासमोर सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे तेव्हा मानवता ढसाढसा रडली. धर्मांधतेतून गुजरात पेटला, धर्मांधतेतून गुजरात पेटला, तेव्हा मानवता ढसाढसा रडली. धर्मांधतेतून गुजरात पेटला, तेव्हा मानवता ढसाढसा रडली. गर्भातील मुलं तलवारीवर नाचली, गर्भातील मुलं तलवारीवर नाचली. अक्षरशः त्या काळामध्ये जी धार्मिक दंगल झाली होती गुजरातमध्ये, त्यामध्ये ज्या गरोदर महिला होत्या, त्या महिलांना सुद्धा तलवारीनं भोगसून मारण्यात आलेलं होतं. तेव्हा गर्भातील मुलं तलवारीवर नाचली, मुलींची अब्रू खोलीत संपली. बेकरीत पावाऐवजी माणसं भाजली, बेकरीत पावाऐवजी माणसं भाजली. लक्षात घ्या, त्या काळामध्ये बेकरीमध्ये अक्षरशः माणसांना जे होतं ते गुजरातमध्ये माणसांना टाकलेलं होतं. जसं पाव भाजते त्याप्रमाणे माणसांना या दंगलीमध्ये धर्मांध लोकांनी जाळलेलं होतं. तेव्हा मानवता ढसाढसा रडली, तेव्हा मानवता ढसाढसा रडली. पांढऱ्या बगळ्यांनी यावरच पोळी शेकली, पांढऱ्या बगळ्यांनी यावरच पोळी शेकली. पांढरे बगळे सांगायची गरज नाही, आजकालचे राजकारणी लोक. पांढऱ्या बगळ्यांनी यावरच पोळी शेकली आणि मुंबईही एकदा अशीच पेटली. जेव्हा गुजरातचं झालं, गुजरातच्या झाल्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून साहजिकच मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचा धर्मांध लोकांनी हल्ला जो होता तो हल्ला केलेला होता. त्यामुळे मुंबईही एकदा अशीच पेटली, ते लिहिताना लेखणी माझी थरथरली. मुंबईही एकदा अशीच पेटली, ते लिहिताना लेखणी माझी थरथरली. धर्मांधतेतून माणसं कापली आणि पेटवली, धर्मांधतेतून माणसं कापली आणि पेटवली. तेव्हा मानवता ढसाढसा रडली, तेव्हा मानवता ढसाढसा रडली. धर्मनिरपेक्ष देशात, धर्मनिरपेक्ष देशात मानवता नाहली रक्तात, धर्मनिरपेक्ष देशात मानवता नाहली रक्तात. तलवार हाती घ्यावी वाटतं. साहजिकच हे सगळं धर्मांध लोकांचा जो हैदोस बघून, रक्तपात बघून कोणालाही वाटतं की तलवार हाती घ्यावी आणि त्याला प्रतिउत्तर द्यावं. परंतु आपण तथागत बुद्धांचे अनुयायी आहोत, त्यामुळं आपणाला हे जे आहे ते हे करता येत नाही. बघा, धर्मनिरपेक्ष देशात मानवता नाहली रक्तात, तलवार हाती घ्यावी वाटतं, पण नजरेस बुद्ध अशोक दिसतात, पण नजरेस बुद्ध अशोक दिसतात. धर्मांधतेतून सडलेल्यांच्या डोळ्यांनाही हेच दिसू देत. जे धर्मांध लोक आहेत, जे धर्मांध लोक आहेत, त्या धर्मांधतेतून सडलेले जे काही लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा बुद्ध आणि अशोकच दिसू देत. धर्मांधतेतून सडलेल्या डोळ्यांना हेच दिसू देत. कलिंगानंतरचा सम्राट अशोक आठवू देत, कलिंगानंतरचा सम्राट अशोक आठवू देत.
कलिंगाचं युद्ध सर्वांना माहीत आहे ना. सम्राट अशोकाने तो सगळा रक्तपात पाहिला आणि साहजिकच त्याने बुद्ध धम्माकडे वाटचाल केली, शांतीच्या मार्गाने वाटचाल केली. तसंच हे जे काही आपल्या देशामध्ये असणारे जे धर्मांध लोक आहेत, त्या धर्मांध लोकांना सुद्धा कलिंगानंतरचं सम्राट अशोकाचं युद्ध असू दे आठवू देत आणि त्यांनी साहजिकच बुद्धाच्या मार्गानं मार्गक्रमण करावं, अशा प्रकारचे या कवितेमध्ये मी सांगितलेलं आहे. ही कविता तेव्हा मानवता ढसाढसा रडली, तेव्हा मानवता ढसाढसा रडली. तर अशा प्रकारे आजही जेव्हापासून आपल्या देशामध्ये एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं राज्य निर्माण झालेलं आहे, आलेलं आहे, तेव्हापासून आपल्या देशामध्ये धर्मांधता ही मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे. हे सांगायला कुठल्या विचारवंताची गरज जी आहे ते गरज आपल्याला नाही. त्यानंतर माझी दुसरी कविता जी आहे, ही दुसरी कविता आहे आपणासमोर सादर करतो, की जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न आहे की जाती अंत समाज निर्माण करायचा आहे, समतामूलक समाज निर्माण करायचा आहे. आणि आपला जो ग्रुप आहे बहुजन नायक, त्या ग्रुपचं सुद्धा हेच उद्देश आहे आणि हा उद्देश ठेवूनच हा ग्रुपसुद्धा आपलं काम करत आहे. या ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघा, दुसरी कविता मी आपणासमोर ठेवत आहे. बुद्धीत माझ्या, बुद्धीत माझ्या भीमा तुझ्या विचाराचा जोर आहे. बुद्धीत माझ्या भीमा तुझ्या विचाराचा जोर आहे, समतेसाठी लढणारा हा पोर तुझा आहे. बुद्धीत माझ्या भीमा तुझ्या विचाराचा जोर आहे, समतेसाठी लढणारा हा पोर तुझा आहे. हातात माझ्या तुझ्या विचाराची मशाल आहे. हे भीमा, हातात माझ्या तुझ्या विचाराची मशाल आहे. मनुवाद तुडवून जातीयंतास झुंजणारा हा पोर तुझा आहे. मनुवाद तुडवून जातीयंतास झुंजणारा हा पोर तुझा आहे. बुद्धीत माझ्या भीमा तुझ्या विचाराचा जोर आहे. भीमा तुझ्या विचाराचा जोर आहे. साहजिकच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपणाला सांगितलेलं आहे की समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी आपणाला साहजिकच जातीयंत जे आहे, हे जातीयंताची आवश्यकता आहे, तेव्हा समतामूलक समाज निर्माण होईल. त्यानंतर आपल्या देशाचा जर विचार आपण केला तर देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती दरिद्रता, गरिबी आपणाला दिसून येते. आणि अक्षरशः जे भटका विमुक्त समाज आहे, या भटका विमुक्त समाजाची आजही परिस्थिती अतिशय वाईट असलेली आपणाला दिसून येते. आजही ते लोक पालामध्ये आपलं जीवन जे आहे ते जीवन जगताना दिसतात. भयंकर अशा कठीण परिस्थितीमध्ये उन्हा पावसात आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य हे जगतात. जेव्हा एखादा साहित्यिक, कवी फिरत असतो, भटकत असतो, तेव्हा त्याच्या या डोळेस नजरेला हे सगळं दिसतं आणि तो आपल्या साहित्यातून, कवितेतून सांगतो आहे. तर अशाच प्रकारची ही माझी कविता आहे. कसबे साहेब जय भीम. तर अशाच प्रकारची माझी ही कविता आहे की पालातलं आयुष्य जे आहे, त्या पालातलं आयुष्य लोकांचं काय आहे, भटक्या विमुक्त लोकांचं आयुष्य काय आहे, हे दर्शविणारी ही माझी पुढची कविता आपणासमोर मित्रांनो ठेवत आहे. बघा, कवितेचं नाव आहे
पालातच आयुष्य करपलं. कवितेचं नाव आहे पालातच आयुष्य करपलं. बघा, दगडाच्या चुलीत पाल आपल्याला माहित आहे, आपण बघतो पालं प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी मोकळी जागा असते त्या ठिकाणी पालं आपल्याला दिसतात. आणि या पालांमध्ये विनोद जय भीम, विनोद रणवे जय भीम. तर पालामध्ये जेव्हा आपण बघत असतो तेव्हा साहजिकच पालाच्या कडेला किंवा पालाच्या जवळच 3 दगडांची चूल जी आहे ते चूल मांडून त्या घरातली स्त्री स्वयंपाक जे आहे ते स्वयंपाक करत असते. त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे. बघा, पालातच आयुष्य करपलं, दगडाच्या चुलीत काटकं जळावीत, दगडाच्या चुलीत काटकं जळावीत, तसं पालात बालपण जळालं. लहान लहान मुलं, दगडाच्या चुलीत काटकं जळावीत, तसं पालात बालपण जळालं. आणि उधळण्याच्या वयात, म्हणजे लहान मुलाचं आयुष्य खेळण्याचं असतं, उधळण्याचं असतं ना. उधळण्याच्या वयात वाडगताय भाकर म्हणत उभं आयुष्य करपून गेलं. जे लहान मुलं सुद्धा आपली पोटाची भूक भागवण्यासाठी ही पालातली मुलं दारोदार जे आहेत ते दारोदार मोठ्या प्रमाणावरती भाकरी जी आहे ते भाकरी मागतात. आणि त्यांचं आयुष्य सुद्धा अशाच प्रकारे जे आहे ते करपून जातं. त्यामुळे साहजिकच बघा, उधळण्याच्या वयात वाडगताय भाकर म्हणत उभं आयुष्य करपून गेलं, दगडाच्या चुलीत काटकं जळावी, तसं पालात बालपण जळालं. अशा प्रकारे अतिशय दरिद्रता जीवन हे भटके विमुक्त जे आहेत ते जगत आहेत. काही भटके विमुक्ताने धम्माची वाट धरलेली आहे, त्यामुळे त्यांची प्रगती जी आहे ती प्रगती मोठ्या प्रमाणावरती होत असताना आपणाला दिसते. साहजिकच सोनाली लोमटेताई जय भीम, PV जय भीम सर. तर अशा प्रकारे हे देश आज आपला मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत असला तरी दारिद्र्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती आपला देश जगताना आपल्याला दिसून येतो. आणि त्यासाठी आजचा जो तरुण आहे, या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार समजून घ्यायला पाहिजे, फुलेंचे विचार समजून घ्यायला पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांचे विचार समजून घ्यायला पाहिजे, पेरियार रामस्वामी नायकर यांचे सुद्धा विचार जे आहेत ते आपण खऱ्या अर्थाने समजून घ्यायला पाहिजे. जे जर आपल्याला प्रगती करायची असेल तर हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. परंतु होतं काय की मित्रांनो, आजचा जो काही तरुण आहे तो तरुण बाबासाहेबांना केवळ डोक्यावर जे आहे ते डोक्यावर घेत आहे, डोक्यात घेत नाही. आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की अलीकडच्या काळामधला जो तरुण आहे हा बाबासाहेबांचा भक्त मोठ्या प्रमाणावरती बनलेला आहे ना. बाबासाहेबांना जेव्हा आपण विचाराने स्वीकारू तेव्हाच आपल्या परिवर्तन जे आहे ते परिवर्तन होईल. आणि कवितेमधून परिवर्तनाची दिशा दाखवण्याचं काम आपल्याकडे अनेक कवी जे आहेत ते कवी चळवळीमध्ये करत असतात. तर अशाच प्रकारची माझी जी काही एक कविता आहे घोळका नावाची, तर घोळका नावाच्या कवितेमध्ये मी अशाच प्रकारे सांगितलेलं आहे की केवळ बाबासाहेबांच्या नावाने घोळके जमा होत आहेत. आणि हे सगळे भक्त लोक आहेत. बाबासाहेबांना स्वीकारायचं असेल तर विचाराने आपण स्वीकारलं पाहिजे. ह्या घोळक्यांचं काय होतं लक्षात घ्या. अडसूळ साहेब जय भीम. तर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे घोळका. बाबा जे बाबासाहेब, बाबा 14/6लाच, 14 म्हणजे 14 एप्रिल, 6 म्हणजे 6 डिसेंबर, बाबा 14ला
14 आणि 6लाच घोळक्यांनी येतो. जे सगळे तरुण, सगळे माणसं हे 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावरती घोळके जाताना आपणाला चैत्यभूमीला दिसतात किंवा जयंतीमध्ये जाताना दिसतात. बाबा 14/6लाच घोळक्यांनी येतो, हार घालतो. बाबा 14/6लाच घोळक्यांनी येतो, हार घालतो आणि मोबाईलमध्ये एक क्लिक घेतो. जे लगेच हार टाकताना वगैरे मोबाईलमध्ये फोटो वगैरे घेतो बघा. बाबा 14/6लाच घोळक्याने येतो, हार घालतो आणि मोबाईलमध्ये एक क्लिक घेतो, फेसबुक व्हॉट्सअपला टाकतो. लगेच काही सेकंदामध्ये जयंतीचे असतील किंवा बाबासाहेबांना हार घातलेले असतील किंवा काय असतील याचे सगळे फेसबुक आणि व्हॉट्सअपला फोटो जे आहेत हे मंडळी जे आहे ती मंडळी टाकत असते बघा. फेसबुक व्हॉट्सअपला टाकतो आणि बेंबी फाटूस तर बाबा की जय म्हणतो. बाबा 14/6लाच घोळक्यांनी येतो, हार घालतो, मोबाईलमध्ये क्लिक घेतो, फेसबुक व्हॉट्सअपला टाकतो आणि बेंबी फाटूस तर बाबा की जय म्हणतो. बाबा घोळक्यांची संख्या वाढते. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. बाबा घोळक्यांची संख्या वाढते, डोक्यांची नाही. घोळक्यांची संख्या वाढते, डोक्यांची नाही. तर आपणाला घोळक्याची संख्या वाढवायची नाही, तर डोक्यांची संख्या वाढवायची. डोक्यांची म्हणजे काय, तर विचारांची संख्या वाढवायची. बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेल्या माणसांची संख्या जी आहे ती संख्या आपणाला वाढवायची आहे. तर ह्या पद्धतीनं या कवितेमधून अशा प्रकारचं अनेक कवींना परिवर्तनवादी कविता लिहून मोठ्या प्रमाणावरती चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. वामनदादा कर्डकांचं तर साहजिकच खूप मोठ्या प्रमाणावरचं योगदान जे आहे ते योगदान आपणाला या चळवळीमध्ये दिसतं. लक्षात घ्या, तर साहजिकच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे, जर वेळ जर झाला तर मला सांगा 9 वाजता, तेव्हा आपल्याला थांबता येईल. ठीक आहे, वेळ झालेला आहे का? कारण का माझ्याकडे सध्या घडी वगैरे नाही आहे. 8:19. तर मित्रांनो, की बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावरती सर्व लोकांसाठी काम केलेलं आहे. बाबासाहेब एक मोठे राष्ट्रनिर्माता आहे. तरी सुद्धा या आपल्या देशाचे लोक जे आहेत ते लोक आणखीन जातीयतेच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत. ठीक आहे लोखंडे सर. तर आणखीनही आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकामध्ये असताना सुद्धा प्रत्येक जण आपल्या मनामध्ये जात जे आहे ते जात घेऊन जगत आहे. आणि खरंच कुठलेही महापुरुष असू द्या, आपण हमेशा ऐकतो की कुठलेही महापुरुष एक तर देशासाठी काम करतात आणि मानवासाठी काम करतात, माणसाच्या विकासासाठी काम करत असतात. बाबासाहेबांचं सुद्धा तसंच आहे की बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावरती देशासाठी जे आहे ते देशासाठी काम केलेलं आहे. तरीही इथला जो काही जातीय मानसिकतेचा समाज आहे तो समाज आणखीही बाबासाहेबांना जातीमध्ये बांधत आहे. बाबासाहेब म्हटलं की साहजिकच त्यांच्या डोळ्यापुढे एक विशिष्ट अशा प्रकारचा समाज जो आहे तो समाज दिसतो आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठीच काम केलं अशा प्रकारे आजही मानसिकता आहे. कारण का अशा प्रकारची मानसिकता का आहे, तो आजचा तरुण जो आहे तो तरुण हा मोठ्या प्रमाणावरती वाचन करत नाही, अभ्यास करत नाही. तो अनेक
33 कोटी देवदेवतांमध्ये गुंतल्यामुळे तो त्याच ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावरती अडकलेला आहे. त्यामुळे वाचनापासून दूर केलेला आहे. ज्या ज्या व्यक्तींना वाचन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, त्यांनी मात्र बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणावरती स्वीकारलेलं आहे. परंतु ती संख्या मला अतिशय कमी वाटते. तर अशाच प्रकारे माझी पुढची जी कविता आहे, ती कविता ही याच विषयावरती आहे की बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे, तरी सुद्धा इथल्या जातीय मानसिकतेचे जे काही लोक आहेत ते लोक बाबासाहेबांना महारांचेच समजतात का. म्हणून माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संतोष सोनवणे साहेब जय भीम. म्हणून माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तरी बाबासाहेब महारांचेच असतात का. कवितेचं नाव काय आहे? तरी बाबासाहेब महारांचेच असतात. हे लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती मानसिकता आणखीनही बदललेली नाही. आपण लोक म्हणतात की जातीयता कुठं राहिलेली आहे, पण आजही जेव्हा मी अनुभवतो तेव्हा जातीयता ही आजही टिकून असलेली आपल्याला दिसते. मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा याचा अनुभव मला आलेला आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी देशासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते आहेत, तरी सुद्धा बाबासाहेब हे विशिष्ट समाजाचेच आहेत असं बऱ्याच तरुणांचं, लोकांचं मत आजही आहे. हे आपण काळजीपूर्वक समाजामध्ये जर समाजाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षामध्ये येईल. तर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तरी बाबासाहेब महारांचे असतात का. 8 तास काम करून सारेच मज्जा मारतात. जे साहजिकच पहिलं कारखानदार कामगारांकडून मोठ्या प्रमाणावरती काम करून घ्यायचे आणि त्यांच्या कामाचे 8 तास जे होते ते 8 तास हे बाबासाहेबांनी केलेले आहेत. तर 8 तास काम करून सारेच मज्जा मारतात, म्हणजे सगळेच कामगार 8 तास काम करून सारेच मज्जा मारतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. सगळा कामगार जो आहे इथला, एक पूर्ण कामगार 18 पगड जातीचा कामगार जो आहे तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये काम करतो ना. 8 तासाची ड्युटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांना मिळालेली आहे की 8 तासच काम करून घ्यावं असं बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे, कायदा केलेला आहे. असं असताना सुद्धा तो लाभ घेणारा जो व्यक्ती आहे, 8 तास काम करून सुद्धा लाभ घेणारा व्यक्ती, तो सुद्धा म्हणतो की बाबासाहेब हे महारांचे असतात. बघा, 8 तास काम करून सारेच मज्जा मारतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. बाळंतपणात पगारी रजा साऱ्याच जणी घेतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. बाळंतपणामध्ये जेवढ्या काही महिला सर्व्हिसला आहेत त्या सगळ्यांना पगारी रजा जर आहे तर कोणामुळे मिळाले असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेली आहे. या सगळ्या महिला ज्या आहेत या सगळ्या विसरून जातात आणि रजा खूप मोठ्या प्रमाणावरती बाळंतपणामध्ये घेतात, पण ते कोणामुळे घेतात हे त्यांना समजत नाही. त्यामुळे बाळंतपणात पगारी रजा साऱ्या जणी घेतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. 340 नुसार 340वा कलम कशासाठी आपल्याला माहीत आहे. 340 नुसार ओबीसी नोकरीस लागतात.
ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वा कलम ठेवलेला आहे. सगळा ओबीसी याचा फायदा घेतो. 340 नुसार ओबीसी नोकरीस लागतात तरी बाबासाहेब महारांचे असतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. आज खूप मोठ्या प्रमाणात मी म्हणत नाही की सगळेच ओबीसी असतील, पण प्रमाण खूप कमी आहे. 1-2% ओबीसी समाज सोडला तर बाकीचा सगळा ओबीसी समाज जो आहे तो आजही मोठ्या प्रमाणावरती धर्मांधतेनं वागत आहे. हे सांगायला कुठल्या विचारवंतांची गरज नाही. थोडे ओबीसी आहेत की ते चळवळीशी जुडलेले आहेत. का बाबासाहेबांच्या 340व्या कलमानुसार हे सगळं सुखसोयी घेतात आणि तरी म्हणतात बाबासाहेब हे महारांचे असतात. का 10 वर्षांनी सारेच वेतन आयोग घेतात. जे वेतन आयोग, जे नोकरदार वर्ग आहे, या नोकरदार वर्गांना सुद्धा वेतन आयोग 10 वर्षांनी द्यावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे. त्यांच्या कायद्यानुसार, त्यांच्या विचारानुसार सगळा नोकरदार वर्ग हा 10 वर्षांनी वेतन आयोग घेतोय. 10 वर्षांनी सारेच वेतन आयोग घेतात तरी बाबासाहेब महारांचे असतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. रविवारी बीचवर जातात, पिकनिकचा आनंद घेतात तरी बाबासाहेब महारांचे असतात. रविवारची सुट्टी मेघाजी लोखंडे ना आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेली आहे. तरी सगळा समाज लोक हे मोठ्या प्रमाणावरती रविवाराचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी जातात, बीचवर जातात. हे सगळं बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे. तरी सुद्धा लोक म्हणतात की बाबासाहेब हे महारांचे असतात. हे मी ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि म्हणून माझे हे सगळं कवितेमध्ये जे आहे ते कवितेमध्ये आलेलं आहे. संतोष सोनवणे साहेब, जय भीम. रविवारी बीचवर जातात, पिकनिकचा आनंद घेतात तरी बाबासाहेब हे महारांचे असतात. PF सारेच काढतात. नोकरदार वर्ग जो आहे या नोकरदार वर्गाला PF प्रॉव्हिडंट फंड हा मिळालेला आहे. तो सगळा या बाबासाहेबांच्या मुळेच प्राप्त झालेला आहे. PF सारेच जण काढतात, मुलांची लग्न दिमाखात करतात तरी बाबासाहेब महारांचे असतात. भारत सारा हरित झाला, भारत संपूर्ण हिरवागार झाला, शेतीचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला. हा बाबासाहेबांच्या शेतीच्या विचारामुळे. बाबासाहेबांचं जे काही पाण्याचं धोरण होतं, या पाण्याच्या धोरणामुळे शेतीचा विकास भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला. भारत सारा हरित झाला, हिराकुंड भाकरा नांगर देशात आलं. जे भारत हरित कशामुळे झाला तर बाबासाहेबांनी जे पाण्याचं नियोजन केलं त्या पाण्याच्या नियोजनामुळे. भारत सारा हरित झाला, हिराकुंड भाकरा नांगर आलं देशात तरी बाबासाहेब महारांचे असतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. पुढची ओळ महत्वाची आहे का. राजे महाराजांना शूद्र येथे ठरवलं. राजे महाराजांना शूद्र येथे ठरवलं संविधानानं. बघा, राजे महाराजांना शूद्र येथे ठरविलं संविधानानं. चहावाल्याला पंतप्रधान बनवलं. संविधानानं चहावाल्याला पंतप्रधान बनवलं तरी बाबासाहेब महारांचे असतात, तरी बाबासाहेब महारांचे असतात. निलेश साहेब धन्यवाद. सोनाली लोमटेताई जय भीम. तरी बाबासाहेब महारांचे असतात. म्हणजे बाबासाहेबांनी भारतातल्या सर्व समाजासाठी काम केलेलं आहे हे आपणाला या कवितेमधून दिसतात. या ठिकाणी इथल्या विशिष्ट अशा धर्माने राजा महाराजांना शूद्र ठरवलं, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाने
एका सामान्य व्यक्तीला, चहावाल्याला पंतप्रधान बनवलं, हे सगळ्यात मोठं काम आहे. तरी सुद्धा बाबासाहेब हे महारांचे असतात. स्वातंत्र्य, समता, सारेच उपभोक्ता. संविधानाने आपणाला स्वातंत्र्य, समता दिलेलं आहे. संपूर्ण भारतातील लोक जे आहेत हे स्वातंत्र्य, समता हे उपभोगतात, भयमुक्त जीवन जगतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. मताधिकार सारेच बजावतात. मताधिकार, मतदानाचा हक्क हा केवळ बाबासाहेबांनी आपणाला दिलेला आहे. सायमन कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा बाबासाहेबांनी अशा प्रकारची मागणी ही सायमन कमिशन समोर केलेली होती की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. इतर कोणीही मागणी केलेली नव्हती. उलट त्या काळामध्ये बाबासाहेब जेव्हा सायमन कमिशन समोर साक्ष देत होते त्यावेळेस इथले जे काही स्वतःला राष्ट्रप्रेमी समजत होते, देशप्रेमी समजत होते, स्वातंत्र्याची चळवळीचे जनक समजत होते, ते सगळे बाबासाहेबांचा विरोध करत होते, बाबासाहेबांचा निषेध करत होते. परंतु बाबासाहेब हे आपल्या देशाचं भविष्य पाहून साहजिकच सायमन कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली आणि मतदानाचा अधिकार हा सर्वांना द्यावा. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षणाची अट जी आहे ती शिक्षणाची अट आणि संपत्तीची अट असू नये असं बाबासाहेबांनी सांगितलं. प्रौढ मताधिकार सगळ्यांना मिळावा हे बाबासाहेबांनी सांगितलं. त्यानुसार पुढे मताधिकार सारेच बजावतात, लोकहिताचं सरकार बनवतात. म्हणजे आपल्या विकासाचं, आपल्या हिताचं सरकार सगळेच जण बनवतात. मताधिकार सारेच बजावतात, लोकहिताचं सरकार बनवतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. जे बाबासाहेबांनी सगळ्या देशातील लोकांसाठी काम केलेलं आहे, राष्ट्रासाठी काम केलेलं आहे. तरी आजही इथल्या मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही. आपण किती जरी म्हणत असलो तरी बदल झालेला आपल्याला दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये आजही बघा की साहजिकच बाबासाहेब म्हटले की चौकटीबद्ध केलेले आहे. एवढं काम बाबासाहेबांनी करून सुद्धा बाबासाहेब हे आजही महारांचे असतात हे म्हटलेलं आहे. पुढे शेवटच्या 2-3 ओळी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा, धर्मांध लोकमान्य स्वातंत्र्यवीर ठरतात. धर्मांध लोकमान्य स्वातंत्र्यवीर ठरतात. आता साहजिकच ते मोठ्या प्रमाणावरती ज्यांना विशिष्ट समाजाचं, विशिष्ट धर्माचं राज्य निर्माण करायचे असेल, लोकमान्य ना, स्वातंत्र्यवीर. आता स्वातंत्र्यवीर ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना सुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर संबोधलेलं आहे, असे लोक, त्यांना या देशामध्ये ज्यांचं काहीच योगदान नाही अशांना लोकमान्य ठरवतात. कुणाला स्वातंत्र्यवीर म्हणतात. बघा, धर्मांध लोकमान्य स्वातंत्र्यवीर ठरवतात. असला जरी प्रज्ञावंत राष्ट्रनिर्माता, असला जरी प्रज्ञावंत राष्ट्रनिर्माता, तरी बाबासाहेब महारांचे असतात. तरी बाबासाहेब महारांचे असतात. म्हणजे बाबासाहेबांनी प्रज्ञावंत राष्ट्रनिर्माते आहेत. राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. तरी सुद्धा बाबासाहेब हे महारांचेच असतात. बाबासाहेब हे महारांचे असतात. आणि नको त्याला आजकाल मोठ्या प्रमाणावरती लोक डोक्यावर जे आहे ते डोक्यावर घेतात. ज्यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान नसतं, ज्यांचं कुठंच योगदान नसतं, अशा प्रकारचे लोक जे आहेत ते डोक्यावर घेतात. याप्रमाणे ही माझी एक कविता होती की बाबासाहेब हे महारांचे असतात. तर ह्या पद्धतीनं बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावरती साहजिकच सगळ्यांसाठी काम केलेलं आपणाला दिसून येतं. आणि परंतु काहीही धर्मांध शक्ती किंवा धर्मांध विचाराची जी माणसं आहेत ते समाजामध्ये
अनेक प्रकारचे विचार पेरण्याचं काम आणि समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जे आहे ते काम करत असतात. तर अशाच प्रकारे धर्मांध लोक की वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनाने वेगवेगळ्या उपमा देत असतात. धर्मांध लोक सूर्याला कोणी म्हणतं हिंदूंचा सूर्य, भगवा सूर्य, कोण म्हणतं हिरवा सूर्य. ही धर्मांध लोकांची हे आहे. तर अशा प्रकारे यांनी निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहेत ते रंग इथल्या धर्मांध शक्तीनं जे आहेत ते धर्मांध शक्तीनं दिलेले आहेत. काही लोकांनी सूर्य वाटून घेतलेला आहे, काही लोकांनी चंद्र जे आहेत ते चंद्रसुद्धा वाटून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारची माझी एक पुढची जी कविता आहे ती पुढची कविता आहे की चंद्रा खरं सांग एकदा. माझे पुढच्या कवितेचं नाव आहे चंद्रा खरं सांग एकदा. बघा, चंद्रा खरं सांग एकदा. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा, हिंदूंचा का मुसलमानांचा. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा, हिंदूंचा का मुसलमानांचा. करवा चौथ ना, करवा चौथ जे आहे की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून काही महिला ज्या आहेत ते उपवास करतात आणि तो उपवास हा आपल्या पतीचा चेहरा आणि चंद्र जे आहे ते चंद्र बघून सोडतात. तर अशा प्रकारे करवा चौथ तुला बघूनच सुटतोय. म्हणजे या महिला ज्या आहेत त्या महिला करवा चौथ हे चंद्राला बघूनच सोडतात. बघा, चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा, हिंदूंचा का मुसलमानांचा. करवा चौथ तुला बघूनच सुटतोय. करवा चौथ तुला बघूनच सुटतोय. रमजानही तू दिसला तरच होतोय. जे रमजान मोठा सण मुस्लिम अनुयायांचा, चंद्र जर दिसला तरच तो साजरा होतोय. रमजानही तू दिसला तरच होतोय. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा. चंद्र माझ्याकडे बघून हसला. चंद्र माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, मी ना कोण्या जातीचा, पातीचा ना धर्माचा. चंद्र मला म्हणाला, मी ना कोण्या जातीचा, पातीचा ना धर्माचा, मी फक्त मानवतेचा, मी फक्त मानवतेचा. म्हणजे चंद्र माझ्याकडे बघून म्हणाला की मी ना कोण्या जातीचा, पातीचा ना धर्माचा, मी फक्त मानवतेचा, मी फक्त मानवतेचा. तुम्ही कितीही धर्मामध्ये वाटा. चंद्र म्हणतो की तुम्ही कितीही मला धर्मामध्ये वाटा, तुमची दुकानं थाटा, मी फक्त मानवतेला चावळून बसलोय, मी फक्त मानवतेला चावळून बसलोय. चंद्र म्हणतो की तुम्ही कितीही मला वाटा, तुमची दुकानं थाटा, मी फक्त मानवतेलाच आवळून बसलोय, मी फक्त मानवतेलाच आवळून बसलोय. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन तू नेमका कोणाचा. चंद्रा खरं सांग एकदा आईची शपथ घेऊन की तू नेमका कोणाचा, तू नेमका कोणाचा. अशा प्रकारे साहजिकच मोठ्या प्रमाणावरती निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं
वेगवेगळ्या प्रकारचं रंग देण्याचं काम जे आहे ते काम इथले जे काही धर्मांध लोक जे आहेत ते धर्मांध लोक आपणाला करताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच या धर्मांधतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जी माणसं जी आहेत ते माणसं शोधण्याचं काम केलं पाहिजे. माणूसपण आणि माणुसकी महत्त्वाची आहे. त्यामुळे एक छोटीशी कविता आहे माझी. माणसांच्या जंगलात माणूस शोधताना धर्मांधतेचा चिखल तुडवला. माणसांच्या जंगलात माणूस शोधताना धर्मांधतेचा चिखल तुडवला अन माणूस शोधला अन माणूस शोधला. एक मोठ्या प्रमाणावरती आजकाल धर्मांधतेचा चिखल जो आहे तो चिखल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच या धर्मांधतेच्या चिखलामधून आपणाला माणूस जो आहे तो माणूस शोधायचा आहे. तर अशा प्रकारे आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे की साहजिकच की वेगवेगळ्या रंगामध्ये आपणाला हे जे काही धर्मांध कट्टरतावादी विचाराचे लोक आहेत ते कट्टरतावादी विचाराचे लोक हे सगळ्यांना वाटत असलेले आपल्याला दिसतात. त्यांचे विभाग जे आहे ते विभाग पडतात. अलीकडच्या 2014 पासून देशाचं मोठ्या प्रमाणावरती देशाला एक विशिष्ट रंगामध्ये रंगवण्याचं काम जे आहे ते काम हे आपणाला होताना दिसतं आहे की मोठ्या प्रमाणावरती धर्म अंध लोक देशाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं रंग जो आहे तो देशाला रंग देण्याचं काम या ठिकाणचे लोक करत आहेत. तर अशाच प्रकारची ही जी कविता आहे या कवितेमध्ये मी मांडलं आहे की कवितेचं नाव आहे हल्ली मला रंगांची भीती वाटते. कवितेचं नाव आहे हल्ली रंगांची भीती वाटते. हल्ली मला रंगांची भीती वाटते. वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत जे रंगामुळे साहजिकच सौंदर्यामध्ये भर पडत असते, परंतु प्रत्येक जणाने आपले रंग वाटून घेतलेले आहेत. त्यामुळं साहजिकच या रंगांची भीती जी आहे ती भीती वाटते. हल्ली मला रंगांची भीती वाटते, धर्मांध लोक देश रंगवताय. हल्ली मला रंगांची भीती वाटते, धर्मांध लोक देश रंगवताय. कोण म्हणतंय भगव्यांचा देश, कोण म्हणतंय भगव्यांचा देश, कोण म्हणतंय हिरव्यांचा देश, कोण म्हणतंय भगव्यांचा देश, कोण म्हणतंय हिरव्यांचा देश. हल्ली मला रंगांची भीती वाटते, धर्मांध लोक देश रंगवताय. कोण म्हणतंय भगव्यांचा देश, कोण म्हणतंय हिरव्यांचा देश, तर कोण म्हणतंय निळ्यांचा देश, तर कोण म्हणतंय निळ्यांचा देश. मी यांना काळा रंग फासला. हे जे काय वेगवेगळे रंग आहेत या रंगावर मी यांना काळा रंग फासला आणि भावनेचा फडका उडाला. म्हणजे साहजिकच त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना दुखवल्या. अशा प्रकारचे जे काही धर्मांध विचाराचे लोक होते त्यांनी त्यांच्या भावनेचा भडका जो आहे तो भडका उडाला. का उडाला तर कवीनं मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या रंगांवरती काळा रंग फासला निषेधाचं प्रतीक म्हणून. बघा, मी यांना काळा रंग फासला आणि भावनेचा भडका उडाला. त्यांनी मला तुडवलं. धर्मांध शक्तीनं त्यांनी मला तुडवलं. तेव्हापासून मी वेडा झालो. तेव्हापासून मी
वेडा झालोय एका हातात संविधान, एका हातात संविधान आणि एका हातात तिरंगा, एका हातात संविधान आणि एका हातात तिरंगा घेऊन आरडतोय ओरडतोय, आम्ही भारतीय, आम्ही भारतीय. हल्ली मला रंगांची फार भीती वाटते, हल्ली मला रंगांची फार भीती वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपल्याला की आपण प्रथमही भारतीय आणि शेवटीही भारतीय आहोत. हा विचार बाबासाहेबांचा आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपला ज्या काही धर्म आहे, आपल्या ज्या काही परंपरा आहे, त्या आपण आपल्या घराच्या चौकटीच्या आत त्याचं अंमलबजावणी केली पाहिजे. जेव्हा आपण उंबऱ्याच्या बाहेर येऊ तेव्हा आपण या देशाचे नागरिक, या देशाचे, भारत देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आपण वागायला पाहिजे. परंतु साहजिकच आजकाल असं होताना दिसत नाही आणि त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणावरती आपणाला हे धर्मांधतेतून हे लोक रंग देताना दिसत आहे. आमची बहीण संयमी ओहाळ, जय भीम. भाऊजी पण दिसत आहेत आमचे, संभाजी ओहाळ, डॉक्टर संभाजी ओहाळ, जय भीम. उशिरा आपण आलात या पेजवर, स्वागत आहे आपलं. तर या पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण प्रथमही भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत. या देशाला आपण कुठल्याही रंगामध्ये जे आहे हे रंगामध्ये रंगवण्याचं काम आपण करू नये. आमचे लहान बंधू ॲडव्होकेट बाळासाहेब सुकाळे, धन्यवाद. समाजरत्न रवींद्र लोमटे, धन्यवाद. ही कविता त्यांना आवडलेली आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्या देशाला कुणीही कुठल्याही रंगामध्ये रंगवण्याचं काम जे आहे ते काम करू नये. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत. असं झालं तर रंगांना कोणाची भीती वाटण्याची गरज जी आहे ती गरज आपणाला वाटणार नाही असं मी सांगतो. कोणीतरी सांगा, लोमटे साहेब वेळ आहे का आपल्याकडे आणखीन? 8:48 झाले. वेळ आहे का? पुढची कविता घेऊ का? वेळ आहे? किंवा ऋषीमुनी लोखंडे, वेळ आहे का आपल्याकडे? वेळ आहे? किती वेळ आहे? पुढची कविता घेऊ का? आहे ना, घ्या ना. रिप्लाय द्या. बरं ठीक आहे. पुढची कविता जी आहे ती कविता मी आपणासमोर ठेवतोय. छोटीशी आहे, चार ओळींची कविता आहे. ठीक आहे. शेवटची कविता म्हणतायत बाळासाहेब सुकाळे. ठीक आहे. आणखीन मला वाटतं, अच्छा ठीक आहे, वेळ आहे म्हणतात, 8 मिनिट बाकी आहेत म्हणतात. ठीक आहे, 1, 2, 3 कविता मी शेवटच्या सादर करतो. बघा, शेवटची आपलं कविता जी आहे माझी, पुढची कविता आहे जात नावाची. बाबासाहेबांनी जातीअंतासाठी मोठ्या प्रमाणावरती लढा दिलेला आहे, आपणाला सर्वांना माहिती आहे. तर जात नावाची कविता आहे. बघा, ती जात आपणाला मोठ्या प्रमाणावरती कशा पद्धतीनं चिटकून बसते आणि या जाती व्यवस्थेमध्ये आपणाला मोठ्या प्रमाणावरती त्रास जो आहे तो त्रास सहन करावा लागत आहे. ऋषीमुनी लोखंडे साहेब म्हणतात आहे वेळ थोडासा. बाळासाहेब सुकाळे म्हणतात 8 मिनिट बाकी आहेत. समाजरत्न रवींद्र लोमटे सर म्हणतात वेळ आहे, घ्या. ठीक आहे, 8 मिनिटात मी घेतो. मला 9 वाजले की तुम्ही सगळ्यांनी मला सांगा. तर जात जी आहे ही जात
मोठ्या प्रमाणावरती मनुष्याला चिटकून बसत आहे आणि ती जात एकदा चिकटली ही लवकर निघत नाही आणि अनेक अडचणी या आपण नोकरी करत असताना समाजामध्ये जगत असताना आपणाला अडचणी येतात या जातीमुळे. हे मीच नाही तर अनेक लोकांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे फक्त 4 ओळीची माझी ही कविता आहे जात नावाची. बघा, जन्मानंतर जात अशी चिकटली, जन्मानंतर जात अशी चिकटली की प्रत्येक रस्त्यावरती मला भेटली. जन्मानंतर जात अशी चिकटली की प्रत्येक रस्त्यावर ती मला भेटली, जीवनात माझ्या अडसर ठरली. म्हणजे जात मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकांच्या जीवनामध्ये अडसर ठरते हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. आपण किती जरी म्हणत असलो की आपण 21व्या शतकात आहोत, जात कुठं राहिलेली आहे, परंतु जातीचं वास्तव आजही असलेलं आपणाला दिसून जे आहे ते दिसून येतं. जातीवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार आजही होताना आपणाला दिसत आहे. त्याची उदाहरणं, पुण्याचं उदाहरण जिवंत आहे, भूतमांग्याचं उदाहरण आहे, त्यानंतर नेवासेचं उदाहरण आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपणाला जातीचे दिसतात. बघा, जन्मानंतर जात अशी चिकटली की प्रत्येक रस्त्यावरती भेटली, जीवनात माझ्या अडसर ठरली. म्हणजे अडचणी निर्माण केल्या जीवनामध्ये या जातीनं. बघा, जन्मानंतर जात अशी चिकटली, प्रत्येक रस्त्यावरती भेटली, जीवनात माझ्या अडसर ठरली, स्मशानापर्यंत तिने पाठ नाही सोडली. म्हणजे अगदी स्मशानामध्ये गेलो तरी सुद्धा ही जात ही तिथं सुद्धा येत असते. आणि साहजिकच स्मशानभूमीमध्ये सुद्धा साहजिकच जातीवार स्मशानभूमी असलेली आपल्याला दिसतात. आजही ग्रामीण भागामध्ये या ज्या स्मशानभूमी आहेत ते जातीवार स्मशानभूमी असणारा दिसतात. म्हणून स्मशानापर्यंत तिने पाठ नाही सोडली, स्मशानापर्यंत पाठ नाही सोडली. अशा प्रकारे हे जात ही गोचिडाप्रमाणे चिकटलेली आहे. गोचिड आपल्याला माहीत आहे की जो जनावरांवरती बसत असतो, बैलांवरती, गायीवरती असतो, तो लवकर निघत नाही, निघाला तर रक्त काढून घेतो. अशा प्रकारची जात जी आहे ही जात आहे. या कवितेमध्ये अशा प्रकारचे जात ही सांगितलेली आहे. त्यानंतर एक दुसरी कविता मी घेतो, तरीही माझ्या देशावर माझे प्रेम आहे. कवितेचं नाव आहे. शेवटची कविता घेऊ का आणखीन एखादी कविता घेऊ? ठीक आहे, चालेल. तरी माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तरीही माझ्या देशावर माझे प्रेम आहे. अभिभाऊ साळवे, जय भीम साळवे साहेब. अभि जय भीम. उशिरा आला वाटतं आता. अभि साळवे जय भीम. तर माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तरीही माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी शाळेत होतो तेव्हापासून, मी शाळेत होतो तेव्हापासून आणि मास्तर झाल्यानंतरही, मी शाळेत होतो तेव्हापासून आणि मास्तर झाल्यानंतरही ऐकतोय भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. मी शाळेत होतो तेव्हापासून, ठीक आहे, बाळासाहेब सुकाळे शेवटची कविता घेतो. मी शाळेत होतो तेव्हापासून आणि मास्तर झाल्यानंतरही ऐकतोय भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण देशात जातीयतेचा वास आहे, पण देशात जातीयतेचा वास आहे. भोतमांगेच्या घरावर नांगर फिरवला, भोतमांग
नांगर फिरवला नितीन आगे, भूत मांगेच्या घरावर नांगर फिरवला नितीन आगेला ठेचून मारला, नेवाशांला दोघांना गुदमरून मारलं. नेवाशाला ते आजही न्यायाच्या किंकाळ्या मारतात. ते आजही न्यायाच्या किंकाळ्या मारतात. तरीही माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तरीही माझ्या देशावर माझे प्रेम आहे. शेतकरी बाबळीच्या झाडाला लटकतोय. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे ना. शेतीचा कणा भारत आहे, तरी सुद्धा शेतकरी बाबळीच्या झाडाला लटकतोय. बेरोजगार रेल्वे पटरी जवळ करतोय. नोकरी नाही म्हणून या ठिकाणचा बेरोजगार जो आहे तो बेरोजगार आत्महत्या करतोय. म्हणून बेरोजगार रेल्वे पटरी जवळ करतोय. भाकरी पायी पोटच्या गोळ्याला माय विकते. जे दयनीय परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे की आई आपल्या छोट्या मुलांना भाकरीसाठी जे आहे ती भाकरीसाठी विकत आहे. बघा, शेतकरी बाबळीला लटकतोय. बेरोजगार रेल्वे पटरी जवळ करतोय. भाकरी पायी पोटच्या गोळ्याला विकते माय. कुपोषित पोरं नगाऱ्यावानी पोट बडवत आहे. आपल्या देशामध्ये कुपोषितांची सुद्धा संख्या जास्त आहे. तर हे जे कुपोषित पोरं आहेत ते नगाऱ्यासारखं आपलं पोट बडवतायत. कुपोषित पोरं नगाऱ्यावानी पोट बडवताय. पांढरा बगळा लाल दिव्याच्या गाडीत आरामशीर फिरतोय. राजकारणी आहे, त्याला दिखावा जास्त करतो. त्याला देशातील प्रश्नांचे अडीअडचणीचे त्याला मोठ्या प्रमाणावरती काहीही देणं घेणं नसतं. तो आरामशीर आपल्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरत असतो. पांढरा बगळा लाल दिव्याच्या गाडीत फिरतोय. पानसरे दाभोळकरांवर गोळ्या झाडताय. पानसरे दाभोळकरांवर गोळ्या झाडताय. गोळी कुठून येते हे डोम कावळ्यांना माहीत आहे. पानसरे दाभोळकरांना गोळ्या झाडताय. गोळी कुठून येते हे डोम कावळ्यांना माहिती आहे. तरीही माझ्या देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा मला अभिमान आहे. तरीही माझ्या देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा मला अभिमान आहे. मी शाळेत होतो तेव्हापासून आणि मास्तर झाल्यानंतरही ऐकतोय, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. निलेश भालेराव म्हणतायत, वास्तव कविता आहे. धन्यवाद भालेराव साहेब. निलेश, जय भीम. तर ह्या पद्धतीनं या परिवर्तनाच्या कविता ज्या आहेत, या परिवर्तनाच्या कविता मोठ्या प्रमाणावरती चळवळीला पुढं नेण्याचं काम जे आहे ते काम करताना आपणाला दिसतात. आणि चळवळीमध्ये कवितेचं सुद्धा योगदान मोठं आहे. शाहिरांचं सुद्धा योगदान जे आहे ते मोठं आहे. हे सगळे जे साहित्यिक आहेत ते साहित्यिक समाजामध्ये जे दिसतं ते मांडतात. जे आपण काल्पनिकताला वाव देत नाही. आपण AC मध्ये बसून आपण हे सगळं लिहित नाही. आपण समाजामध्ये फिरतो, समाजामध्ये वावरतो. आपणाला जे दिसतं, जे वास्तव आहे ते वास्तव आपल्या साहित्यांमधून येत असतं. आणि तशाच प्रकारचं वास्तव माझ्या विविध अनेक वेगवेगळ्या लेखांमधून आणि कवितेमधून आढळलेलं आहे. आणि साहजिकच हे सगळे परिवर्तनवादी विचाराच्या कविता आहेत. थांबू का मी आता? लोमटे सर, वेळ झाला का? तर अशा पद्धतीने
या वास्तववादी कविता आपण लिहित आहोत. चळवळीत योगदान या कवितेचं आहे. मी पुन्हा एकदा ज्याही सदस्यांनी मला सर्वांनी निमंत्रित केलं त्यांना मी त्यांचे आभार मानतो. आणि जेही माझ्या कविता ऐकल्या त्यांनी मला भरभरून अशा प्रकारची दाद दिली. या सर्व प्रेक्षकांचे, कविता ऐकणाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे आभार मानतो आणि बहुजन नायक ग्रुपला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना माझा जय भीम. धन्यवाद. जय भीम.